श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 21 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं. तसेच आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही. मग अभ्यासात म्हणा किंवा नोकरीत म्हणा, प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलाची देखील प्रगती व्हावी. तसेच आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई देखील असते. भरपूर वेळा पैसा हा येत नाही किंवा आला तर तो स्थिर राहत नाही. कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीची फळ हे आपल्याला मिळत नाही. तसेच भरपूर जणांना अनेक प्रश्न असतात. मग संतान प्राप्ती असेल किंवा विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल तर हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करायचे आहे. अगदी साधे आणि सोपे उपाय आहे, ते तुम्ही नक्की करू शकता. तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक करायचा आहे. तसेच तुमच्या घरामध्ये श्री दत्त महाराजांची मूर्ती असेल तर दत्त महाराजांना देखील अभिषेक तुम्ही करावा. तसेच आपण एक आसन मांडायचं आहे. त्यावरती लाल वस्त्र टाकायचं आहे. त्यावरती थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती तुम्ही एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तसेच स्वामी महाराजांची मूर्ती देखील आपण तांदळावरती ठेवायची आहे. स्वामी महाराजांना आपण अष्टगंध लावायचा आहे. नवीन वस्त्र हे परिधान करायचे आहे. तसेच तुमची जी काही सेवा आहे, मग तुम्ही तारक मंत्र म्हणणार असाल किंवा दुसरी कोणतीही सेवा करणार असाल, ती सेवा अगोदर करून घ्यायची आहे आणि नंतरच मग आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला तुळशीजवळ करायचा आहे. तुळशीला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे. तुळस ही वनस्पती अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते. प्रत्येक हिंदू कुटुंबांच्या घरात कुंडीत किंवा अंगणात तुळस आवर्जून लावलेली दिसते. असं मानलं जातं की दररोज सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी घातल्यास घरात सुख समृद्धी नांदते. धार्मिक विधी आणि लहानांपासून मोठ्यापर्यंतच्या सर्व प्रकारच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर हा केला जातो. वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की तुळशीचं रोप घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढत असते. वनस्पतींना देखील मानवाप्रमाणे संवेदना असतात. वनस्पतींना वातावरणातल्या बदलांची सर्वात अगोदर जाणीव होते. हाच गुण तुळशीच्या अंगी असतो. त्यामुळे तुमच्या कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर त्याची जाणीव सर्वात अगोदर घरासमोरच्या तुळशीला होते असं म्हटलं जातं. कुटुंबावर संकट येणार असेल तर काळजी घेऊनही तुळस सुकून जाते. असं झाल्यास समजून घ्या की तुमच्या कुटुंबावरती काहीतरी संकट येणार आहे. भगवान विष्णूंना तुळस खूपच प्रिय आहे. असं म्हटलं जातं की भगवान विष्णू हे तुळशीशिवाय नैवेद्य देखील ग्रहण करत नाही. त्यामुळे या दिवशी आपण तुळशी मातेची पूजा करायची आहे. तुळशी मातेची जर पूजा केली तर भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात आणि भगवान विष्णूंची पूजा केली तर लक्ष्मी माता देखील प्रसन्न होते. त्यामुळे आपण तुळशी मातेजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता. त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे. शुद्ध तूप नसेल तर तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे. तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे. पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपण पिवळ्याच रंगाचा धागा घ्यायचा आहे. तसेच तुळशीसमोर आपण एक आसन घेऊन बसायचं आहे आणि आपण पिवळ्या रंगाचा धागा आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला त्या पिवळ्या रंगाच्या धाग्याला 108 गाठी बांधायच्या आहे. आता 108 गाठी बांधताना आपण भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. मग आपण एकदा मंत्र म्हणायचा आणि एक गाठ बांधायची. अशा प्रकारे आपण 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आणि त्या धाग्याला आपण 108 गाठी बांधायच्या आहे. आता हे सर्व झाल्यानंतर आपण जो काही धाग्याला गाठी बांधलेल्या आहे तो धागा आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती तुळशी मातेकडे तुम्ही व्यक्त करायची आहे. मग कठीणात कठीण कोणतीही इच्छा असो की जी पूर्ण होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल, मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल, तुमच्या मनामध्ये जे काही आहे, तुम्हाला जी काही अडचणी अडथळे येतात ते सर्व तुम्ही तुळशी मातेसमोर व्यक्त करायचं आहे आणि तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यात येणारी ही सर्व संकटे दूर होऊ दे व माझ्या कुटुंबावरती कोणतंही विघ्न येऊ देऊ नये. माझ्या मुलांची, पतीची देखील प्रगती व्हावी अशी आपण मनोमन प्रार्थना करायची आहे. तुळशी मातेचं दर्शन घ्यायचं आहे. तुळशी मातेला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तसेच तुम्ही लाल रंगाचं फूल किंवा पिवळ्या रंगाचं फूल देखील तुळशी मातेला अर्पण करू शकता.
त्यानंतर आपण जो काही धागा घेतला होता तो धागा आपल्याला तुळशीला बांधायचा आहे, किंवा तुम्हाला तुळशीला बांधणे जर शक्य नसेल, कारण की तुळस ही छोटी असते, तर अशा वेळेस तुम्ही अगदी तुळशीची जी काही कुंडी आहे त्या कुंडीला तुम्ही हा धागा बांधला तरी पण चालेल। आता हा धागा बांधताना देखील आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की मी हा उपाय केल्याने सर्व काही व्यवस्थितच होणार आहे, माझ्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होणार आहे। तर आता हा उपाय कोण करू शकतं, तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल। विशेषतः महिलांनी हा उपाय करावा, कारण की महिलांनी जर तुळशी मातेची पूजा केली तर ते अत्यंत पवित्र समजले जाते। फक्त जर मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। आपल्याला हा उपाय फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच करायचा आहे, त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाचा धागा अगोदरच आणून ठेवायचा आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।